मुलांनी, तरुण मुलांनी त्या कथेचं अरेंजमेंट केलं होतं आणि हे कथेचंही महिला मंडळ आणि तरुण मुलांनीच अरेंजमेंट केलेलं आहे. बरोबर. आता नवे गाव म्हणी या इथेही कुठलंही उदाहरण घ्या. या खांदीक जर कथा कोणी मुलांच्या मनामध्ये, आजकालच्या मुलांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपणही भक्ती करावा. बरोबर आहे की नाही? किती मोठी चांगली गोष्ट आहे की तरुण मुलांच्या मनामध्ये प्रश्न येतोय की आपणही भक्ती करावा, आपणही कथा लावावा. बरोबर आहे. मग हर जागेची बरं का अडललीच नाही सांगत, हर जागेची येतात. आजकाल म्हातारे पुरुष मंडळीहून जास्त तरुण मुलांची कथा सक्सेस असते. का? पहिले काय राहे, जर कोणा मंदिरात पत्रिका द्यायला जाणी आहे, सेंड करणी आहे, पैसे जमा होत सप्त्याचे. जर कुठे पत्रिका द्यायला जाणी आहे 500 रुपये दे, हा बघ 200चं पेट्रोल, बाकीचा नाश्ता, रस्त्यानं जर टायर पंक्चर झालं तर सप्त्याला समजून ते 500 रुपये. पण आजकालची मुलं तसे नाही. 100चं तू टाक, 100चं मी टाकतो, चलो फटाकनं सेंड करता आजकाल टेक्नॉलॉजी. तर आजकालची मुलं, आणि तुमचे खिरोदा गाव तर धन्य आहे की नवे गाव, त्याच्यानंतर हे धनगरवाडा, एकदम छान नियोजन केलेलं आहे. भरपूर लाईट, साऊंड, टेंट, संगीतवाले महाराज, 1 नंबर महाराज आहे. चांगला आहे ना? नाही असं मनातलं सांगून द्यायचं, चांगला आहे ना? आवाज नाही येत आहे. चांगला आहे म्हणूस तू एका महिन्यामध्ये डबल आला. तर जर आजकालच्या तरुणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण कथा करावी, मग या खांदीक तिच्यात असतोच, तुमच्यानं होणार नाही. अरे त्यांच्या मनामध्ये काही गलत प्रश्न आला का? नाही आला. आला का? नाही आला. पण या खांदीक म्हातारा म्हणा की कोणी म्हणा, आता कोणी असतो त्याच्या अंगात कलियुग घुसतो. आपल्याकडे लोकांच्या अंगात कसं येते तसं त्या माणसाच्या अंगात, एक खांदीकच्या अंगात कलियुग घुसतो. आणि तो कलियुग म्हणतो नाही, कथा करू नका, कथेला खर्च येतो, तुमच्याला कथा होणार नाही. मग त्याला म्हणतात कलियुगातला किडा. तो किडा त्याच्या दिमागामध्ये घुसतो आणि तो नाही म्हणतो, अडलच नाही. हर जागेचं सांगतो बरं, हर जागेला खांदीक असतो तसं. जमलं नाही, मग टेंट जमला नाही, साऊंड चांगला नाही, लस काही असतंच असे. आता आपली किती कथा आहे? 68. 68वी कथा आहे. मग आता म्हणून इथल्या कथा आम्हाला घमंड नाही बरं का, फक्त माणूस ज्ञानाने आणि प्रभावाने मोठा असतो. तरी या खांदीक येतो आमच्याजवळ. मग तुम्ही ना ते असं मी तसं केलं, मग तुम्ही ना की हे शॉल इकून घ्यायला पाहिजे, या खांदीक असतो आमच्याजवळ, है ना? कथा झाली की मग तो येतो, मग तुम्ही ते भजन असं नाही तसं म्हणायला पाहिजे होतं. मग मी ते माझ्या मनात एकच प्रश्न असतो, काय असतो? मी ना 68 कथा केल्या, तू न किती केल्या? कसं तू न तुझा अनुभव सांग ना मला. शेतकऱ्याला शेतीचा अनुभव असतो, बरोबर आहे की नाही? हवे नाही हो, हाव की हो? हो चला, हो सुधारले बाबा तुम्ही हाऊन हो वर आले. हे हो ना हाऊ वाली पिक्चर फक्त नवे गाव वाल्याच्या त्याला मालूम असेल, आहे की नाही? नवे गाव वाल्याने जे त्या कथेला श्रवण करायला होते त्यांना मालूम असेल की हाऊ आणि होचं अंतर काय. आता सांगा, शेतकऱ्याला शेतीचा अनुभव असतो का? नाही. अरे बापरे. मग कुंभाराला असतो का? जाऊ दे इकडे लक्ष द्या. मला गोपाल कृष्ण भगवान की जय. आमच्या कथेमध्ये श्रोताही खतरनाक असतात. महाराज तुम कुछ भी बोलो, हम तुम्हारे अपोजिट में खड़े हैं. बरं ठीक आहे. कुंभाराला मडकं बनवायचा अनुभव असतो ना, जोरात बोलत जा, फटाफट बोलत जा ना. कुंभाराला मडकं बनवायचा अनुभव असतो, शेतकऱ्याला शेतीचा अनुभव असतो.
कीर्तनकाराला कीर्तनाच्या ओव्या घ्यायचा अनुभव असतो, बरोबर आहे. मग कथाकाराला कथा करण्याचा अनुभव असतो. त्याच्या अनुभवावर त्याचा जो अनुभव असतो की नाही त्याची सल्ला घेता, बरोबर आहे की नाही, की बाबा तुम्हाला खूप अनुभव आहे ना, तुम्हाला शेतीला खूप अनुभव आहे. आता शेती म्हणजे पहिल्या लोकांची शेती म्हणजे शेती होती. कुंभाराला मडके बनवायचा अनुभव, बरोबर आहे. आता कुंभाराला कोणी जाऊन सांगेन का की मडकं असं नाही तसं बनवाय, मग तो म्हणे तू कुंभार आहे का, मग होतो की नाही अडून तो एकच विचार, तू कुंभार आहे का, तर बस अडी तुने किती मडके बनवले, तो म्हणे एकही नाही. मग तू मला ज्ञान द्यायला कसा आला, बरोबर आहे की नाही. मग तसं आमचं बी आहे ना. आम्हीही इथल्या कथा केल्या, जर कथा केल्याच्या नंतर या खांदिक येतो, 4 ओव्या वाचल्याने वाचल्या, 2 ग्रंथ वाचल्याने वाचले उलटे शिदे, तो सांगतो बराबर नाही केलं. मग आम्ही काय करावं, आम्ही म्हणता एक काम करतो, मी काल ती आधी तुझ्या समोर बसतो, तू अडी बस, तुला समजीन की आधी डायरेक्ट शेतकरी शेतीच नाही करत, डायरेक्ट नाही शेतकरी शेती करतो का म्हणजे नाही, मग तू सांगतो ना. लयच असता बाबा की 9 दिवस रामकथा ऐकताना आखरी दिवशी विचारता की रामाची सीता होती कोण. मग आता काय करू, अशा लोक काय करा, अशा लोकांसाठी एकच आहे, हरी जय जय राम कृष्ण हरी. जर असं कोणी भेटलं ना चापलुसीपणा करणारा असतोच तो कुठे ना कुठे कोपऱ्यात घुसेल, है ना. मग त्याला एकच सांगा, मला काहीच येत नाही, काय मला काहीच येत नाही, मला फक्त काय येते, भगवंताचं नाव येते, आणि हात जोडावा त्या माणसाला एकच सांगावा, रामकृष्ण हरी. तुम्ही जा तुमच्या घरी ना, आम्ही जाता आमच्या घरी, बरोबर आहे की नाही. बाबा झोपले का, जोरात बोलत जा, बरोबर आहे की नाही. हा तर कसं, हरी जय जय राम कृष्ण हरी. तर याच्या कारण असे कलियुग आहे. हे भगवंत कथा भागवत कथा सांगते काय, मी काही विनोदाचा प्रसंग न होता ह्या काय भागवताचा प्रसंग आहे ह्या, की जर असं भागवत होत असली तर तिच्या 1760 अडचणी येणार म्हणजे येणार. आणि आपला विषय काय चालू होता की कथा म्हणजे झोप काय येते. जास्त कथा करून करून माझी मेमरी झाली आता डिलेट, बघा. मी काही बोलतो आणि जातो कोटी सांगतो काही, मी बोलता कोचू करता कोचू सुनता कोचू, है ना. त्याच्या कारण तुम्हालाही सांगून देतो की बाबा माझ्या कथेमध्ये माझ्याहून जास्त तुम्ही याद ठेवा, है ना. कारण की माझ्या कथेमध्ये मी विचारपूस करतो, कारण की मला तर कथा येतेच येते, तुम्हालाही याला पाहिजे. आणि आली की माझ्याच पोटावर पाय देता, तुम्हाला कथा आली की मग माझ्याच पोटावर पाय देता. बोलायचा अर्थ मला तर कथा येते, बाकी तुम्हालाही मालूम पाहिजे की रामाची सीता होती कोण. आम्हाला तर माहित आहे, बाकी तुम्हालाही माहित पाहिजे, आहे की नाही. तर हे कलियुग आहे. कथा जर अरेंजमेंट होते, त्या कथेच्या अरेंजमेंट मध्ये खूप दिक्कत येते, लय अडचणी येतात. काय महाराज, एक जर कथाचं आयोजन म्हटलं तर सगळ्याला एकत्र यावं लागते, बरोबर आहे की नाही. आणि जो महाराज स्वतः अरेंजमेंट करतो कथाची, सार्वजनिक सप्ताह बी असता आणि पर्सनल सप्ताह बी असता, सप्ताह कधीच पर्सनल असत नाही. श्रवण सगळ्याला करायचा अधिकार आहे, बाकी पण स्वतःच्या खर्चानं करणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. सार्वजनिक म्हणजे धावपळ होऊन जाते, बरोबर आहे की नाही. सकाळपासून उठलं आपल्याला काकड्याला जाणं, काकडा झाला की महाराजांची सेवा वगैरे, म्हणजे 1 महिन्यापूर्वी अरेंजमेंट चालू करणी पडते. कथेची पत्रिका, गाव प्रचार, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे ना, मग बोला ना. तुम्ही झोपले का इकडचे पुरुष मंडळी, मन भरत आहे का, मग बोला हो की नाही. हो, तुम्ही नाही बी बोलले बिचारे साधे बाधे लोक, तुम्ही मुंडे बी हलवले, तुम्हाला चालतील की नाही. मुंडे बी हलवले अशा तर चालतील. तर महाराज
कथेचं अरेंजमेंट म्हणजे 1 महिन्यापूर्वी करावं लागते. टेंट, साऊंड. आणि आजकालच्या कथेमध्ये महाराज काय काय लागते हे भी मी तुम्हाला सांगतो, है ना. आजकल की कथा में क्या क्या लगता है ये भी सुन लो भाई. आजकाल फक्त कथा म्हणे आले बसले तेवढं नाही. आजकालच्या कथेमध्ये तन म्हणजे तुम्ही स्वयं. बरोबर आहे की नाही. भगवंत काय सांगता हे कथा आजकालचा काय पहिल्यापासून नियम आहे हा की कथेमध्ये तन मन, है ना. तन पहिले म्हणजे शरीर. बरोबर. तुम्ही यासाठी उपस्थित आहे. मग दुसरं उपस्थित असले तरी काही कामाचं नाही. काय सांगलं की तुम्हाला. दुसरं मन जर उपस्थित असले तर तुमचं मनही इकडे पाहिजे. तर तन झालं, मन झालं, आणि तिसरे ते धन. बरोबर आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणसान महाराज हमारे पास तन है मन है बाकी धन नहीं है. तो बिगर धन के भक्ती होती नहीं है. महाराज आजकाल भक्ती करायला पैसे लागतात. बरोबर की नाही. भक्ती करायला कसे पैसे लागतात. देवाचं नाव घ्यायला पैसे लागतात. आणि बाकी दुसरी भक्ती आज जर अशी माळही घेणी असली महाराज 500 रुपयाची माळ येते. बरोबर आहे ना. जर त्या माळ पण आपल्याला असं जपणंही असलं तर आपल्याला दुकानावर जाऊन विकत घ्यावं लागते. बरोबर आहे. मग काय झालं. भक्ती करने के लिए तुम्हें धन की आवश्यकता पडी की नाही पडी. बरोबर आहे. आता आपण हे काय करताय भक्ती करताय. बाकी आता हे जितकेही संगीतवाले काय जितकेही संगीतवाले तेही घरदार आहे. बरोबर आहे की नाही. पण ते जर भक्ती करायला लागले त्याच्या घरचे म्हणतील तू ती इंस्ट्रुमेंट उचल घराच्या बाहेर जाय याच नाही घरी. बरोबर आहे की नाही. आणि मीनच जर कथाची दक्षिणा नाही घेतली मग आई म्हणे भाऊ तू आता जडी जातो तडी एखादी तुले जर दत्तक घेत असलं तर जाय तू आम्हाला वापरा परवडत नाही. मग खरी गोष्ट आहे ना. जब तक तुम घर में सुख दोगे पैसे दोगे लक्ष्मी दोगे तो ही तुम्हारी इज्जत है. मग याच्या कारण भक्ती करायसाठी लागते धन. एवढं मोठं ह्या धनगरवाडानं एवढं मोठं कथेचं आयोजन केलं महाराज. आणि तुमच्या गावात तर कथेचे आयोजन खूप चांगले होता. काय एवढा मोठा मंच आहे. काय एवढा मोठा मंच कमवायले बाबा आमच्यासारख्या महाराज लोकांना खूप कष्ट करावे लागतात. बरोबर आहे की नाही. आमचे एवढे छान संगीतवाले एवढा छान साऊंड आहे. काय तर भक्ती करायसाठी लागतो काय तन लागते मन लागते धनही लागते. आता एवढं मोठं साऊंड आहे. साऊंड वाल्याला पैसे टेंटवाल्याला पैसे. बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही ना तन दिलाय मन दिलाय आखरी जोची धन बी ते लाडली लक्ष्मी भेटत ना 1500 ह्या महिन्याचे टाकाले की नाही टाकाले नाही का. ठीक आहे. आपली कथाची सांगता 1 तारीखले आणि 30 तारीखला टाकून जाते. टेन्शन नको आहे. आपण सप्ताह असा ठेवलाय की तुमचे पैसे यायला पाहिजे. बरोबर आहे की आमच्या कथेची अरेंजमेंटच तशी केली की 30ले पैसा आला की 1ले जमा. टेंशन ही नहीं. तो इसलिए क्या लगता है तन मन और धन. भगवंत सांगता अशी भक्ती करावा. आणि अजून भक्ती कशी करावा. भक्ती म्हणजे काय काय पाहिजे. मग आता तुम्ही म्हणसाल महाराज मग आता तुम्ही भागवत ऐकाडताय तर अमुक कृष्ण भक्ती करू. मग तुम्ही शिव महापुराण ऐकायला आहे की मग तुम्ही अमुक कृष्णाची भक्ती करू. तसं नाही. काय एकच देव एकच भक्ती. बरोबर आहे की नाही. एकच देव एकच भक्ती. तुम्ही भक्ती कोणाचीही करा. माझं म्हणणं तसं नाही की मी कृष्ण कथा ऐकाडतोय मग तुम्ही कृष्ण राधे राधे आहे की नाही. जर तुम्ही स्वामी समर्थाची भक्ती करता तुम्ही स्वामी समर्थाची भक्ती करा. तुम्ही बैठकीत जाता तुम्ही बैठकीत जा. बरोबर आहे की नाही. तुम्ही नवनाथ महाराजची भक्ती करता नवनाथाची करा. तुम्ही शंकराची करता शंकराची करा. तुम्ही कृष्णाची करता कृष्णाचीच करा. बाकी मनापासून श्रद्धेपासून करा. आणि तुम्ही भक्ती कोणाची करा. सगळ्यामध्ये विराजमान कोण आहे. नारायण भगवान परमपिता जगतपिता भगवान नारायण. भक्ती कोणाचीही करा. ऑलमोस्ट ओनली वन गॉड.
है ना? ओनली वन गॉड दॅट इज व्हेरी पॉवरफुल. म्हणायचा अर्थ एकच देव आहे, बाकी लय पॉवरफुल आहे, आणि ते एकच देवाचे अंश एवढे मोठे है ना. बाकी या कलियुगामध्ये भक्ती करणे सोपी नाही महाराज. आपला विषय काय होता की कथा म्हणजे झोप काय येते. तुम्हीही विसरले, मीही तो प्रसंग विसरून गेला. तुम्हाला सांगतो कथा म्हणजे झोप काय येते. ह्या कलियुग तुम्हाला कथा ऐकू देत नाही. जर तुम्ही कथेला यायला लागले ना तर तुमच्या रस्त्यामध्ये लयच अडचणी येणार. चप्पल तुटून जाईल, पाय दुखायला लागून जाईल, जप यायला लागून जाईल. बरोबर आहे की. तर महाराज असे तसे दडून पडून तुम्ही कथाच्या मंडपाला आले म्हणजे कलियुग तुमच्या माघारचा सुटून गेला. कलियुगाला कथामध्ये एंट्री नाही. कलियुग कथेच्या द्वारावर उभा असतो. बरोबर आहे. द्वारावर म्हणजे तुम्ही अडून निघाले की तुम्ही एकामेकाची निंदा करत घरी जाता की नाही. तुम्ही मंडपाच्या बाहेर निघाले, कथा मंडपाच्या बाहेर निघाले, जो कलियुग अडीच उभा राहतो है ना पुढे कथाच्या द्वारावर. तो डायरेक्ट अटॅक करतो किंवा 3 घंटे डिस्कनेक्ट होते माझ्यापासून है ना. ब्लूटूथ डिव्हाइस इज कनेक्टेड. मग तो डायरेक्ट अटॅक करतो. मग तुमच्यावर अटॅक झाला की तुम्ही एकामेकाला माय ते बी आलती ते कोण. तुम्ही एकामेकाची अशीच निंदा, माय मला कशी पाहत होती ते, आता कशी पाहत होती. म्हणायचा अर्थ काय, एकामेकाची निंदा करत जाता. मग तो का करता याचा अर्थ काय, तो कलियुग तुमच्यावर अटॅक करतो. मग तुम्ही असाल महाराज तो कथेच्या आत येत नाही, मग आत कोण येते. मग काय करतो मालूम आहे का, त्याला एंट्री नाही ना, तो त्याच्या धर्मपत्नीला धाडतो. भागवत महापुराण सांगते की कलियुगाची धर्मपत्नी कोण, म्हणजे निद्रा महाराणी. निद्रा म्हणजे झोप, जे तुम्हाला घडी घडी जांभवाय येता है ना. कलियुगाला एंट्री नाही, बाकी त्याच्या धर्मपत्नीला एंट्री आहे. मग तो कलियुग काय म्हणतो, एक काम कर तू कथामध्ये जाऊन जपाड. येणे जर कथा ऐकून घेतली, येणे जर कृष्णानंद महाराजची 7 दिवस मनापासून कथा ऐकून घेतली तर मग याच्या घरातला आपला बोऱ्या बिस्तर समेटणार पडेल. मग बोऱ्या बिस्तर जर मी न समेटला तर तू माझी घरची बाई आहे, म्हणजे धर्मपत्नी आहे तू. जब मैं ही कमाऊंगा नहीं तो तू खाएंगी क्या. मी जर कमवणार नाही, माझ्यात जर पोटावर पाय दे बाई, मग तुझं कसं चालेल. मग एक काम कर तू कथेमध्ये जाय आणि जे जे कथा ऐकतात त्याला झोप आण. काय आण, झोप आण. म्हणजे झोप म्हणजे निद्रा. कलियुगाची धर्मपत्नी ते कथामध्ये येते आणि तुमच्यावर हवी होते. तुमच्यावर हवी होते म्हणजे तुम्ही जपच्या धुंदीत जाता. बरोबर आहे की नाही. जपच्या धुंदीत जाता, तुम्हाला झोप लागते, तुमच्याकडून कथा श्रवण होत नाही. झोपले का, जोरात बोला, झोपले का. ओके. तर मग ते झोप जर आली म्हणजे कलियुगाची धर्मपत्नी तुमच्यावर हवी होते. याच्या कारण पाण्याची बॉटल का मागवली आहे, त्यासाठी नाही बरं का. झोपायला की 2 शिपकी कुच्चापनं मारून घ्यावं पुसून बसून, याच्या कारण मागवली. झोपायला लागली की 2 शिपके मारून घेतले, टेन्शनच नाही. आलं का लक्षात बसत. तर ह्याशी कलियुगामध्ये आपल्याला झोप कथेमध्ये ह्या कारणामुळे येते. मग झोप येते ते कंबर पण दुखते. बरोबर आहे की नाही. आम्हाला समज. आणि मही कथा तर अधिकतर तुमच्या गावात आता ही दुसरी कथा ही नाईटची आहे. नाईट म्हणजे रात्रीची कथा आहे. अधिकतर आजकालच्या कथा रात्रीमध्ये चालतात है ना. रात्रीमध्ये चालता. बिचारे दिवसभर काम करून येतात शेतामध्ये. 2 वाजता हॉर्न वाजतो तुमच्या गावात. किती वाजता, 2 वाजता. म्हणजे मी ना तुमच्या गावाची रग रग वैकून घेतली. काय तुम्ही आता मला पुऱ्या गल्या का नाही विचारता. तुम्ही एवढं सांगून जा महाराज आमच्या घरी येजा, मी बराबर कोणाला न विचारता पोहोचून जाईल. अशी गोष्ट आहे आता ते. तर बराबर करेक्ट दिवसाच्या 2 वाजता तुमच्या गावाचा हॉर्न वाजतो ग्रामपंचायतीचा जोरात. याचा अर्थ काय झाला, शेतातले लोक घरी. आणि मग तोच हॉर्न रात्री 3 वाजता वाजतो. पहिल्या दिवशी पाहिलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं, म्हटलं काय ॲम्ब्युलन्स येते की काय होते.
3च वाजता वाजतो बरं का करेक्ट. याचा अर्थ आहे की नळायले पाणी आलं. बरं ठीक आहे, तुमच्या गावात सप्ते होता, वा रे वा, एकदम बढिया. गावातला सरपंचही चांगला, सगळे मेंबरही चांगले, त्यांनी बी एवढी चांगली व्यवस्था केली. का केली बरं? सप्ते होता म्हणजे भक्ती होते. आता भक्ती म्हणजे अजून एक गोष्ट काय आहे, जे बाई ब्रह्ममुहूर्ताला उठते काय तिचंच कधी खंडन होत नाही है ना. ब्रह्ममुहूर्ताला उठले की म्हणजे संत साधू मुनिजन देवता यांचे सगळ्याचे दर्शन होता. बरोबर की नाही? ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3 वाजेपासून आपला ब्रह्ममुहूर्त चालू होऊन जातो. आता तुमच्या नळाला पाणी काय येते 3 वाजता. याचा अर्थ काय झाला? 3 वाजता तुम्ही उठता, उठले की तुम्ही स्नान करता आणि नळाला पाणी भरता. म्हणजे काही त्याचा मार्ग असो, बाकी प्रातः काल उठता की नाही? हा, मग उठले की मग आपलं जे जीवनचं कार्य त्याच्याशी लागता. म्हणजे लय मोठी पुण्याची गोष्ट आहे की तुम्ही सकाळी 3 वाजता उठता आहे की नाही. त्याचं चांगली पुण्यही तुमच्या पाणी सोडणाऱ्याची की त्यानं 3 वाजताचा टाइम ठेवलाय. 3 वाजता पद्धतशीर उठायचं नसतं. हॉर्न बिले खतरनाक असतो महाराज. हे जोरात हॉर्न वाजतो, मग त्याच्या मागे अजून हॉर्न वाजता कुत्रे. मग हे मला लॉजिक समजमध्ये आलं. म्हटलं एक हॉर्न वाजला तो समजमध्ये आलं, एक अलाराम वाजला. बरोबर आहे. याच्या मागे कुत्रे काम भुकता म्हटलं एवढं खतरनाक. म्हणजे महाराज तुम्हाला तर मालूम आहे आजकालचे मायमावल्या लोक कुंभकर्ण आहे म्हणे. त्याला एक हॉर्न त्याची जप मोडतच नाही म्हणे. मग ते काय करता, ते कुत्रे आणि हॉर्न ऐकता की अच्छा असं आहे का, मग हे गलोगली पैता म्हणे. म्हणजे यहाँ से सुनो और घर घर जाकर जगाओ. उठा उठा दिवाळी आली, तसं उठा उठा नळाले पाणी आलं हा ना, तर ते घरोघरी तुमच्या येतात. मस्त 3 वाजता उठता महाराज. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा बरं. इतकं चांगलं भक्तिमय गाव म्हणजे आमचंही काही भाग्य असेल की 3 गाव आम्हाला कथा करायचं सौभाग्य या गावात मिळेल. आणि आमचंही सौभाग्य की आम्हालाही तुमचा पवित्र हॉर्न ऐकायला भेटेल. हा, अशी गोष्ट आहे. मग आता भगवंताची भक्ती म्हणजे कलियुगातली भक्ती अशी आहे. मी काय सांगत होतो तुम्हाला, भक्ती कोणाचीही करा, बाकी जाणार नारायणापाशी. विठ्ठलाची भक्ती करा, विठ्ठल बी नारायणच आहे, कृष्णच आहे. बरोबर आहे की नाही? है ना. तर भक्ती कोणाचीही करा, जाणार भगवंतापाशीच आहे. आमचं एक मस्त वृंदावनचं प्यार भजन आहे, तुम्हाला ऐकायचं. कसं भक्ती किसकी ही करो, बाकी आखरी तो श्रीमन नारायण म्हणजे भगवान विष्णू, भगवान देवाचे महादेव सगळे एकच आहे. काय सगळे एकच आहे. कोणामनी अंतर भेदभाव करू नका. आणि सगळे म्हणी देव जाणार, मह्यात बी देव तू ह्यात बी देव. बरोबर की नाही? सगळ्यांनी उभं राहून भक्तिमय वातावरण है ना, पाय भरवून आले असतील की नाही. तुम्ही असे पाय बरे खाले करायला लागले, मला समज पण येते. तुमचे पाय भराले, सगळे पुरुष मंडळी सगळ्यांनी उभे राहून सगळ्यांनी टाळा वाजवायच्या. मुखा म्हणून भगवंताचं नाव, हाता म्हणून ताडी. ताडी वाजवायचं कारण काय? ताड़ी बजायचं कारण असं की जितनी तुम तालियां बजाओगे उतनी तुम्हारे हाथ की जो दुख की लकीरें है ताली बजाने से मिटेगी. बरोबर की नाही? तर जितने तुम ताडी वाजवणार तिथलं तुमचं जीवनातलं कष्ट मिटणार. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल